नमस्कार, आपण पाहत आहात सर्वात वेगवान आणि बेधडक महाराष्ट्र न्यूज चॅनल। पश्चिम महाराष्ट्रात कृष्णाकाठी आता शेतकरी ऊस पिकाला पर्याय म्हणून फळबाग उत्पादनाकडे वळला असून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील शंकर शिंदे यांनी 10 गुंठे पेरू उत्पादनातून अवघ्या 6 महिन्यात 1 लाखाचे उत्पादन घेतले आहे। रेठरे हरणाक्ष विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन असलेले शंकर शिंदे यांनी सदाबहार या जातीच्या पेरूची लागवड 26 ऑक्टोबर 2024 रोजी केली। 10 गुंठे क्षेत्रात 5 बाय 2 फुटावर केली। त्यांना 10 गुंठे क्षेत्रात 965 झाडे लागली। प्रत्यक्ष उत्पादनाला 15 जून 2025 पासून सुरुवात झाली। सदाबहार या पेरूच्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे 12 महिने उत्पादन देणारी पेरूची जात आहे। अवघ्या 2.5 महिन्यात 2 टनापर्यंत त्यांना उत्पादन मिळाले। सध्या त्यांना बाजारपेठेत सरासरी 40 ते 50 रुपये प्रति किलो दर मिळत असून त्यांनी पेरूचे कमी क्षेत्रात चांगले उत्पादन घेतले आहे। कृष्णा नदीकाठी मुबलक पाणी असूनही वारंवार ऊस शेती केल्याने जमिनी क्षारपड होत असताना रेठरे हरणाक्ष येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शंकर शिंदे यांनी फळबाग शेती यशस्वी करून दाखवली आहे। 2-3 महिने 2-2.5 महिन्यामध्ये पहिला बहार चालला, दुसरा बहार सुरू आहे। पहिल्या बहारात साधारण 2 टन उत्पन्न मिळालं। साधारण 40 ते 50च्या सरासरीनं मला दर मिळाला। आता सुरूच आहे सध्या।